नमस्कार, आपण पाहत आहात SD न्यूज महाराष्ट्र, आपलं आवडतं मराठी YouTube न्यूज चॅनल.
हॅलो, हा कुठे येऊ आता? पुढे थांब.
भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करा. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करा. पाटील चाकूरकर यांच्या या विजयासाठी निघालेली ही पदयात्रा येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून कमळाच्या चिन्हावर मतदान करा. कमळाच्या चिन्हावर मतदान करून आदरणीय अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा. भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय
पदयात्रेमध्ये सहभागी आहे. लातूरच्या परिवर्तनाची नांदी खरं तर महिलाच आता इथे घडवणार आहे आणि या सर्व महिलांसाठी ती आता घोषणा देते आहे. भारतीय जनता पार्टीचा बदल हवा. ताई बोलण्याआधी आपण ताई आपल्या सगळ्यांना संबोधित करणारच आहे, पण तत्पूर्वी मी माझे आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांना अशी विनंती करतो की साहेब आपण या अफाट जनसमुदायाला संबोधित करावं. या ठिकाणी आपल्या महायुतीचा उमेदवार श्रीमती अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची ही जी फेरी निघाली ती खऱ्या अर्थानं हे नेत्याची मिरवणूक आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही अशा प्रकारची. आज आपण बघतोय की ज्या प्रकारचा उत्साह संपूर्ण लातूर शहरामध्ये, ज्या प्रकारचा उत्साह संपूर्ण आपल्या शहरामध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसून येतो, तो त्या प्रकारचा या ठिकाणी महायुतीचं सरकार पण आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगितलं की अर्चनाताई पाटील एक विचारशील, एक चांगल्या प्रकारचं विजन असणार आहे आणि त्याचबरोबर एक धारदार आणि संपूर्ण लातूरला वेगळ्या प्रकारचं नाव देणार अशा प्रकारचं शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा निर्माण केली आणि म्हणून फक्त लातूरच्या परंतु आपला वेळ फक्त काही निश्चित राहिला. मी आपल्याला निश्चितपणे देशाच्या विकासाचा दृष्टिकोनातून देशाचं पत्रकार देशाचा एखाद्यापर्यंत पोहोचली अशा प्रकारचा योगी ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि या हा महासत्ता बनेल आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सुद्धा या पद्धतीनं काम या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हा मागील 5 वर्ष केलं आणि गेल्या 2.5 वर्षापासून या ठिकाणी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करतायत. त्या माध्यमातून आपल्याला मी सांगून ठेवतो की या निमित्तानं जे 25 कलमी अशा प्रकारचा कार्यक्रम खूप वाचला असेल की त्याच्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री लाडकी बहिणी 15,000 आता 31,000 केलं जाणार आहे. माझ्या भगिनीला मेडिकलमध्ये गेले 39 वर्ष काँग्रेसच्या देशमुखाने या ठिकाणी आपली सत्ता इथे चालवली आणि त्या सत्तेच्या माध्यमातून बघतात की लातूरला 10 दिवसाला एकदा पेन्शन पाहिजे. लातूरच्या इंडस्ट्रीमध्ये MIDC मध्ये नक्की उद्योग आहे. कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी केला नाही. उलट तुम्ही विकास कुठला केला 1980च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री विलासराव देशमुख या ठिकाणी मोटरसायकल स्वतःची त्यासाठी गाडी नव्हती, परंतु आज स्वतःची विमान आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून लातूरचा सामान्य माणसाचा विकास न करता स्वतःचा विकास करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा आपण करून आणि एवढंच त्याच्या पक्षाची धर्माची आमदारांना बाजूला करा आणि अर्चनाताई पाटील यांच्या आपल्या पाठीचे आशीर्वाद उभा करा आणि या ठिकाणी लातूरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अशा प्रकारच्या मताधिकार आपण निवडून द्या अशा प्रकारच्या आपल्याला कळवण्याची विनंती करतो आणि आपण जरा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझ्या विचाराला या ठिकाणी विराम देतो. या ठिकाणी आपल्या अर्चनाताई पाटील या ठिकाणी आपल्या संजीव कोडगे मराठवाड्याचे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. संजीव कोडगे. भारतीय जनता पार्टीचा
2024 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती विकास इथे आज एक नवीन अध्याय घडवणार आहे. आपण सगळेजण त्या नवीन परिवर्तनाची आपण साक्षीदार आहात, भागीदार आहात. आपण सर्वांनी ठरवले लोकप्रतिनिधीचं वर्तन जर आवडत नसेल तर परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाहीये. विशेष विचारते की तयार आहेत का नाही म्हणून. आपण सगळीजण रात्रंदिवस आपल्याला एकच स्वप्न आहे, लातूरमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा आमदार होणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा महिला आमदार होणार आहे आणि ती आमदार आपण सर्वजण आपल्या आशीर्वादाने आपल्या शुभीलाही साथ देत आहे. आपलं ब्रीदवाक्य आपण घेऊन प्रचार केला, साथ बहिणीला साथ विकासाला. मी एक आई आहे, मी एक बहीण आहे, मी एक सून आहे, मी एक तुमची सगळ्यांची लाडकी बहीण आहे. पुढचे 5 वर्ष रात्रंदिवस लातूरकर हे माझा पूर्ण परिवार आहे. त्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर मी घ्यायला पूर्णपणे तयार आहे. आपल्या लातूरमध्ये जी दहशत आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या कारणांनी दहशत आहे, आपल्याला ती दहशत मोडीत काढायची आहे. त्याच्या पुढे लातूरमध्ये लोकशाहीचं रूप आणायचं आहे आपल्याला आणि प्रत्येक ठिकाणी कमळ आणि महायुती, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर कमळ आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक इलेक्शन मध्ये कोण पुढे असणार आहे. आपल्याला लातूर पॅटर्न